ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही, त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. विपशन केंद्र भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. या माहितीला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही. प्रस्तावित भीम पार्कवरून आजी माजी आमदार पिडले. जालना शहरातील प्रस्तावित भीम पार्क आणि विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून आजी माजी आमदारांमध्ये शाब्दिक चकमक चांगलीच रंगली आहे. आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एकमेकांवर जोरदार टीका करत आरोप प्रत्यारोप केलेत. या प्रकल्पासाठी आपण शासनाकडून तब्बल 130 कोटी रुपयांची मंजुरी मिळवून दिली आहे. मात्र या प्रकल्पाला गोरंट्याल यांनी विरोध दर्शवल्याचा आरोप खोतकर यांनी केलाय. मी जालन्यामध्ये 130 कोटी रुपयाचा भीम पार्क विपश्यना केंद्र या ठिकाणी तत्वतः मान्य केलं. महानगरपालिकेचे जे सोपाल नेते स्वतःला म्हणतात ना, जे त्यांचे नेत्यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आहे माझी, या भीम पार्कला विरोध करणारा कोण फकीरराव आपल्या अजेंडावर विषय आला नाही. का नाही आला? आयुक्त मॅडमने विषय घेतला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, मंत्री महोदयांनी सांगितलं होतं विषय घ्या भीम पार्कचा. काय करणार आहे भीम जनता आपली, काय लोक काय करणार आहेत? ज्या लोकांच्या हातात महानगरपालिका आहे त्यांनी विषय हा भीम पार्कचा अजेंड्यावरती येऊन दिला नाही, त्यांचा जाहीरपणे निषेध या ठिकाणी मी करतो. 130 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र आपण या ठिकाणी मंजूर केलं होतं. ते विपश्यना केंद्र सुद्धा त्या माझे आमदार त्याला विरोध करतो. हे विपश्यना केंद्र झालं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचं दलित राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विकासाचं राजकारण करतो आणि शेवटी हे फक्त अर्जुन खोतकरला विरोध करायचा म्हणून तेवढंच फक्त बाकी. जिथे विपश्यना केंद्र होणार आहे ती जागा शासकीय असून अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरण झालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आणि पर्यावरण प्रदूषण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच भीम पार्क आणि विपश्यना केंद्र निर्माण होईल. आपला भीम पार्क आणि विपश्यना केंद्राला विरोध नसल्याचे गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. की आज सकाळी विद्यमान आमदाराने भीम पार्कचा उल्लेख केला आणि त्याचा 130 कोटी मी मंजूर करून आणलं. पण नगरपालिकेने 14 तारीख मीटिंगमध्ये मायनर मॉडिफिकेशन ज्याला 37 ची कारवाई म्हणतात ते घेतला नाही आणि जे झालं नाही तर त्याचा खापर माझ्या डोक्यावर फोडला त्यांनी. आणि काही आमचे दलित समाजाच्या काही लोकांना चुकून माझ्या विरोधात फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राममध्ये एका प्रकारे एंटी कैलास गोरंट्याल ते चालू लागलं. पण या विद्यमान आमदाराला असंही काय कळत नाही तसंही काही कळत नाही. हे जालना जिल्हाधिकारीकडून एक पत्र महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. त्यात पहिला विषय असा आहे, जालना महानगरपालिका हद्दीमध्ये विपश्यन केंद्र भीम पार्क उभारण्याकरिता आवश्यक असणारी जमीन प्रथमतः जालना महानगरपालिकेचे नावे करण्यात कारवाई तात्काळ करण्यात यावी. तसेच प्रकल्प ठिकाणी तलाव असल्याने शासनाने संबंधित विभागाकडून तांत्रिक मूल्यमापन करून घेण्यात यावे. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात येतो की हा जिथं भीम पार्क आपण मंजूर होणार आहे ती जागा सध्या शासनाने ते तर आम्हाला हँडओव्हर करून द्यावं लागेल. जोपर्यंत हँडओव्हर करत नाही तोपर्यंत आम्ही कोणती प्रकारची कारवाई करू शकत नाही. पण त्यात आणखीन एक शॉर्टकट रस्ता आहे. जर कलेक्टरने आम्हाला एनओसी दिली तर आम्ही ते कारवाई करण्यासाठी आमची तयार असेल. दुसरा, त्या पहिल्यामध्ये आता तांत्रिक मूल्यमापन करून घेणे म्हणजे फिजिबिलिटी ते होऊ शकतं की नाही होऊ शकतं. आता तशी सक्षम यंत्रणा महानगरपालिकाकडे नाही. पण या यंत्रणासाठी आम्हाला एखादा मोठी संस्थाला किंवा मोठे जे काम करतात त्याला बोलून त्याला एक काम दिलं पाहिजे आणि फिजिबल आहे की नाही ते आम्हाला देणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर मायनर मॉडिफिकेशन 37 ची कारवाई आम्हाला करावी लागेल. हे प्रोसिजरच आहे. या माहितीला काही कळत नाही, त्याला अभ्यासच नाही, पण उगाच माझ्या नावाने हे करतो. एक तर प्रथम यांनी जे बैठक घेतली त्यात त्यांनी कलेक्टरला बोलवायला पाहिजे होतं की लँड त्यांची आहे, त्याला माहितच नाही लँड कोणाची. सर्वात पहिले त्याला असंही काही कळत नाही तसंही काही कळत नाही. तिथं मग त्यांना माहित पडलं
संजय शिरसाटने सांगितलं रे लँड महाराष्ट्र शासनाची आहे, नगरपालिकेला मायनर मॉडिफिकेशन 37 करावं लागेल. तेव्हा त्याला काहीतरी म्हणजे त्याला असं काहीच कळत नाही मायनर मॉडिफिकेशन काय होतात. दुसरा, या भीम पार्कला MRTP ऍक्ट नंबर 37 ची कारवाई आम्ही करू, पण जोपर्यंत हँडओव्हर होत नाही किंवा आम्हाला NOC भेटत नाही. तिसरा, हे जे प्रोजेक्ट तयार झालेला आहे त्याने तिकडे दाखवलं कुठं मंत्रालयात, पण जेव्हा भीम पार्कची आमची पूर्ण तयारी असेल तेव्हा ते आम्ही पण बघणार आहे. चौथा, याला पर्यावरणचा NOC लागतोय. हे बघा, आपला जे भीम कुंड याने विसर्जन कुंड केला खांडेकरने आणि याने 2 कोटीचा नसेल तर 19 कोटीचा गेला आणि याने उद्घाटन केलं स्वतः, शासकीय उद्घाटन स्वतः केलं. त्यालाही पर्यावरणाचा मंजुरी नाही आहे आणि पर्यावरणाचा मंजूर नसल्यामुळे कोणतंही काम होऊ शकत नाही. उदय डिजिटल न्यूज, प्रत्येक खबर, प्रत्येक सत्य.